अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. अपर्णा तिची, अमोलची आणि अर्जुनची बॅग भरून ठेवत असते आणि त्याच वेळी तिला त्या ठिकाणी तिचा आणि अर्जुनचा एक फोटो सापडतो आणि तो फोटो बघून अपर्णाला त्या दोघांनी एकत्र घालवलेले अनेक क्षण आठवतात आणि मग त्यानंतर ती अमोलला जवळ घेत म्हणते की बाळा, मला खरंच खूप भीती वाटते रे, हे सगळं सोडून दूर निघून जायची आणि मला अशीही भीती वाटते की बाबा आपल्यासोबत येतील की नाही. आणि मग त्यानंतर ती अमोलला जवळ घेत म्हणते, पण का माहीत का, तुझ्याकडे बघून, तुझं हसणं बघून माझी ही सगळी भीती आता दूर पळून गेली आहे. आणि मग त्यानंतर ती अमोलला झोपवते. दुसरीकडे अर्जुन अप्पीला भेटण्यासाठी चाललेला असतो. कदम त्याला विचारतात की आज तुम्ही नेमकं काय बोलणार आहात आणि त्यावर अर्जुन सांगतो की आज आम्ही अमोलचा निर्णय घेणार आहोत. त्यावर कदम त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की तुम्हा दोघांच्या भांडणामध्ये उगाच बाळाची ओढाताण नको, त्याला आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम मिळायला हवं. मात्र अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की कदम, अमोल जर माझ्याकडे असला तरीही त्याची चांगलीच काळजी घेतली जाईल आणि जर तो अप्पीकडे राहिला तरीसुद्धा त्याची चांगलीच काळजी घेतली जाईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. मात्र कदम म्हणतात, अरे पण मला आई किंवा वडील यांपैकी एकासोबतच राहावं लागेल ना, आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकत्र यायला हवं. लहानपणापासून तुझ्यासोबत जे घडले ते आता अमोलसोबत घडायला नको. मात्र अर्जुन म्हणत असतो की मी काही करू शकत नाही, कारण अप्पी ते घर सोडायला तयार नाही आणि मी पुन्हा त्या घरात जाणार नाही. आणि त्यावेळी रुपाली म्हणते की अपर्णाचं खरंच चुकलं आहे, तिने इकडे यायला हवं, आम्हीसुद्धा इकडे आलोच ना. आणि त्यावेळी आमच्याकडे पर्याय नव्हता. मात्र अमोलच्या बाबतीत तसं व्हायला नको. तर कदम अर्जुनला समजावत असतात की तुम्ही दोघेजण शांतपणे बोला, यावर काहीतरी मार्ग काढा. स्वप्नीलसुद्धा अर्जुनला तेच सांगत असतो. मात्र अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो आणि मग कदम त्याला बाजूला घेऊन जातात. तर रुपाली स्वप्नीलला म्हणत असते की मला अमोलची खूप आठवण येत आहे, तो भाऊजींकडे आला तर बरं होईल. मात्र स्वप्नील म्हणतो की तू थोडा वेळ गप्प बस, आधी अर्जुन आणि अपर्णामधील भांडण मिटवणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे कदम अर्जुनला समजावत असतात की अप्पी तुझी बायको आहे आणि तीसुद्धा लहानच आहे ना, झाली असेल तिच्याकडून चूक, पण आता तुझ्यावर एवढा राग धरू नको, तिच्याशी शांतपणे बोल आणि यावर काहीतरी मार्ग काढ. बायकोशिवाय जगणं खूप अवघड असतं रे, जे मी आयुष्यभर भोगलं ते तुला भोगायला लागू नये असंच मला वाटतं. मात्र अर्जुन म्हणत असतो की कदम, आत्ता माझ्या डोक्यात खूप राग आहे, मी दुसऱ्या कशाचाही विचार करू शकत नाही, आता जे होईल ते होईल. आणि तो तेथून निघून जातो. दुसरीकडे अपर्णासुद्धा अर्जुनला भेटण्यासाठी निघालेली असते. सरकार, रुक्मिणी, अपर्णाची आई तिला सांगत असतात की अर्जुनसोबत शांतपणे बोल, भांडण होणार नाही हे बघ. आणि त्यावर अप्पी म्हणते की आम्ही ठरवून नाही भांडत, मात्र शब्दाला शब्द वाढला की आमच्यात वाद होतात. आणि त्यावेळी सरकार म्हणतात, पण अप्पे, अर्जुन तुझ्यासोबत तिकडे येणं गरजेचं आहे, त्यामुळे तू शांतपणे बोल. तर सुजय आणि पिऊ मध्येच उगाच काहीतरी बोलत असतात आणि त्यामुळे रुक्मिणी त्यांना गप्प बसायला सांगते. तर सरकार अपर्णाला विचारतात की मी सुद्धा तुझ्यासोबत येऊ का. आणि त्यावर सुजय हसतच म्हणतो की तुम्ही जा, म्हणजे अर्जुन आलाच, तो तर साधा बोलायचा सुद्धा नाही. आणि त्यामुळे सरकार तिकडे जाण्याचा निर्णय रद्द करतात. मग त्यानंतर अपर्णाची आई तिला सांगते की तू अमोलला सुद्धा सोबत घेऊन जा, अमोल तुझ्या सोबत असेल तर मग अर्जुनसुद्धा तुझ्याशी नीट बोलेल. आणि त्यावर अप्पी हो म्हणते. तर सुजय हसतच म्हणतो, म्हणजे आता तुम्ही अमोलचा आमिष म्हणून वापर करणार का. तर त्यावेळी सरकार त्याच्यावर ओरडतात, त्यामुळे तो गप्प बसतो. त्यानंतर मग अप्पी अमोलला घेऊन जाते. त्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी येतो. अमोलला बघून तो खूपच खुश होतो आणि मग तो अमोलला म्हणत असतो की बाळा बघ, बाबा तुला भेटायला आला आहे, बाबा तुला सोडून कुठेही गेला नव्हता. आणि मग तो अप्पीला विचारतो की तुझा निर्णय झाला का, अमोल कोणाकडे राहणार हे तू ठरवलं का. आणि त्यावर अपर्णा सांगते, हो अर्जुन, अमोल आपल्यासोबत राहणार. मात्र अर्जुन म्हणतो की अप्पे, तुझ्याकडे हा पर्याय नाही आहे, एकतर अमोल माझ्यासोबत राहील नाही तर तुझ्यासोबत. त्यावर अप्पी म्हणते, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घे. पण अर्जुन काही ऐकून घेतच नसतो. तो म्हणत असतो की अप्पे, मी तुला खूप वेळा समजावलं, पण तू ते घर सोडायला काही तयार नाही आणि मी त्या घरात परत येणार नाही, त्यामुळे अमोल एकतर माझ्याकडे राहील किंवा तुझ्याकडे. आणि आता मी त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो, कारण रुपाली वहिनीसुद्धा शेतावरील घरात आल्या आहेत, त्यामुळे तू काळजी करू नको. आणि तो सरळ बाळाला घेऊन तेथून जाण्यासाठी निघतो. मी त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तो काही ऐकतच नाही. त्यामुळे मग अप्पी मोठ्याने ओरडून म्हणते की अर्जुन, माझी बदली झाली आहे उत्तराखंडला, मला आजच निघावं लागेल. आणि ते ऐकून अर्जुनच्या पायाखालची तर जमीनच सरकते.
तो अप्पीला विचारतो की तू खरं बोलतेस का, आणि त्यावर ती रडतच हो म्हणते. त्यामुळे अर्जुन पटकन अमोलला पाळण्यात ठेवतो आणि अप्पीसोबत बोलण्यासाठी जातो. तो अप्पीला विचारत असतो की तुझी इतक्या पटकन बदली कशी झाली. त्यावर अप्पी सांगते की स्पेशल पोस्टिंग आहे. मात्र अर्जुन विश्वास ठेवतच नाही. तो म्हणतो की तुझी स्पेशल पोस्टिंगसुद्धा अगदी बरोबर वेळी झाली. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन तू असा का बोलतोय, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे तू माझा विश्वासघात केलाय, आता मी तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा. आणि त्यावर अप्पी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. आपण सगळेच जण तिकडे जाऊयात, आपण हे सगळं सोडून देऊ, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम्स मिटतील. मात्र अर्जुन हसतच म्हणत असतो नक्की काय म्हणायचे तुला. आणि त्यावर अप्पी सांगते की अर्जुन आपलं बाळ खूप लहान आहे आणि त्याला आता आईची गरज आहे. तो आधीच माझ्यापासून 2 महिने लांब होता, त्यामुळे आता मी त्याला माझ्यापासून लांब नाही ठेवू शकत. मला त्याला घेऊन जावंच लागेल आणि माझी अशी इच्छा आहे की तू आणि बाबांनीसुद्धा माझ्यासोबत यावं. मात्र अर्जुन म्हणतो की अप्पे मी हे गाव सोडणार नाही आणि कदम तर आधीच पूर्णपणे खचून गेले आहेत, त्यांचा तर तू विचारच करू नको. त्यावर अप्पी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र अर्जुन म्हणतो की अप्पे तुला काय वाटलं, तू सांगशील आणि मी माझी नोकरी सोडून लगेच तुझ्यासोबत येईल का. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन तुला नोकरी नसेल सोडायची तर नको सोडू, पण मग आपण यातून काहीतरी मार्ग तरी काढूयात ना. मात्र अर्जुन म्हणतो की आता एकच मार्ग आहे, तू तुझी नोकरी सोडून दे. त्यावर अप्पी म्हणते की अर्जुन अरे मी माझी नोकरी कशी सोडून देऊ, ही स्पेशल पोस्टिंग आहे. मात्र अर्जुन म्हणतो अरे हो ना, तू तर जिल्ह्याची कलेक्टर आहे, माझ्यापेक्षा मोठा तुझा हुद्दा आहे, म्हटल्यावर तू कशी नोकरी सोडून देणार ना. त्यावर अप्पी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र अर्जुन तिरकस विचार करत असतो, तो अप्पीचं काही ऐकूनच घेत नाही. आणि तितक्यात अमोल रडायला लागतो, त्यामुळे ते दोघे त्याच्या जवळ जातात. अप्पीने अमोलला घेतल्यावर तो शांत होतो. तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे अमोल अजून खूप लहान आहे आणि त्याला तुझी गरज आहे, त्यामुळे तो तुझ्यासोबतच येईल. त्यावर अप्पी विचारते आणि तू. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही अप्पे, मला गाव सोडायचं नाही आहे, मी आणि कदम हे गाव सोडून कुठेही येणार नाही. त्यावर अप्पी रडतच म्हणते पण अर्जुन मला एकटीला नाही जायचं, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मात्र अर्जुन म्हणतो की ते शक्य नाही आहे, प्रत्येक वेळी तुला जे हवं तेच घडेल असं नाही, तुला एकटीलाच जावं लागेल. त्यावर अप्पी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र अर्जुन काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की अप्पे आता आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही आहे, एकतर तू नोकरी सोडून माझ्यासोबत त्या घरात चल, आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं नसेल, मात्र अमोलची आई म्हणून त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायम उघडे असतील, नाहीतर मग तू अमोलला घेऊन उत्तराखंडाला निघून जा. त्यावर अप्पी विचारते की तू अमोलशिवाय राहू शकतो का. आणि त्यावर अर्जुन हसून म्हणतो की मला तर लहानपणापासूनच सवय आपल्या जवळच्या लोकांपासून दूर राहण्याची. आधी मी आईपासून दूर झालो आणि आता बायकोपासून आणि मुलापासून दूर होईल. आणि मग त्यानंतर तो अप्पीला सांगतो की तुझ्याकडे आता एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे नोकरी सोडून देणं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.